वाडेकरवाडीमधील जे काही स्मशानभूमीचा ज्वलंत प्रश्न आहे, अनेक दिवसापासून या स्मशानभूमीसाठी तुम्ही प्रयत्न करताय, परंतु आतापर्यंतही त्या ठिकाणी यश आलेलं नाही आणि त्या ठिकाणी नियोजित स्मशानभूमी सुद्धा आहे, त्याचं काम अर्धवट परिस्थितीमध्ये आहे. तर त्या अर्धवट परिस्थितीच्या कामाविषयी किंवा नवीन आपल्या स्मशानभूमीवर याविषयी आपल्याला काय वाटतं? मी आत्ताच आपले सहाय्यक आयुक्त कोरटकर साहेबांकडे आज एक निवेदन दिलंय. त्या निवेदनामध्ये तुमचे जे प्रश्न तुम्ही आता विचारलात त्या सर्व प्रश्नांचं मी सविस्तर उत्तर दिले. गेली 2.5 वर्ष झाले मी वाल्हेकरवाडी परिसरातील या स्मशानभूमीसाठी या महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये ये जा करतोय. मी सगळे फॉलोअप केले. मी ज्यावेळेस आयुक्त साहेबांना पहिला अर्ज दिला होता त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही या स्मशानभूमी संदर्भात पहिली इथं स्मशानभूमीचं काम अर्धवट आवश्यक आहे, तर तुम्ही माहिती अधिकारामध्ये हे पेपर काढा. त्याच्यानंतर मी 2-2.5 महिने घालून हे सगळे माहिती अधिकाराचे पेपर जमा केले. हे पेपर माझ्याकडे आता सगळे आहेत. हा पूर्ण 300-400 पानाचा बंच तुम्हाला मी दाखवतोय. आणि मी जे आतापर्यंत जे अर्ज दिलेत ते सगळे अर्जही माझ्या बरोबर आहेत. गेली 2.5 वर्ष हे सगळं माहिती अधिकारामध्ये पेपर काढून या स्मशानभूमी संदर्भात मी या महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये दरवेळेस येतोय जातोय. मला यांचा पाहिजे तसा प्रतिसाद आतापर्यंत मिळाला नाही. हे प्रत्येक वेळेस आम्हाला पुढची तारीख देतात की तुम्ही पुढच्या वेळेस या. आजही मी कोरटकर साहेबांकडे गेलो होतो. तर माझं म्हणणं असं आहे की आत्ता वाल्हेकरवाडीच्या जवळ रावेतमध्ये सर्वे नंबर 202 मध्ये एक अर्धवट अवस्थेमध्ये स्मशानभूमी झाली आहे. तर ती स्मशानभूमी तुम्ही पूर्ण का करत नाही? ती पूर्ण जर करत नसला तर आता जो डीपी प्लॅन नवीन 2-3-4 महिन्यापूर्वी एक डीपी प्लॅन ओपन झाला, साधारणतः एप्रिल महिन्याच्या दरम्यान एक डीपी प्लॅन ओपन झाला होता. त्या डीपी प्लॅन मध्ये वाल्हेकरवाडीमधील सर्वे नंबर 116 मध्ये दफनभूमीचे आरक्षण टाकले. वाल्हेकरवाडीमध्ये दफनभूमीसाठी अजिबात आवश्यकता नसताना तुम्ही स्मशानभूमीची आवश्यकता असताना दफनभूमीचे आरक्षण टाकता. ही खूप म्हणजे अशी गोष्ट आहे की त्याच्यावर मी आता बोलू शकत नाही, मला बोलणं सुचत नाही. एवढी वाईट गोष्ट आहे की तिथे दफनभूमीची आवश्यकता नसताना तुम्ही तिथं दफनभूमीचे आरक्षण टाकता. आणि आम्ही 25-30 हजार तिथं लोकवस्ती असणाऱ्या वाल्हेकरवाडीसाठी जर एखादा व्यक्ती वारला एक्सपायर झाला तर त्याला त्याचा अंत्यविधी करण्यासाठी त्याला रावेत गावात जावं लागतं, तिथल्या स्मशानभूमीमध्ये जावं लागतं. त्याच्या 10व्याचा विधी करण्यासाठी आम्हाला चिंचवड गावावर अवलंबून राहावं लागतं. एवढी दुरावस्था आमच्या वाल्हेकरवाडी वासियांची आहे, वाल्हेकरवाडी ग्रामस्थांची आहे. आणि ह्या दुरावस्थेला कारणीभूत हे फक्त महानगरपालिका आहे. कारण जर तुम्ही आमच्या वाल्हेकरवाडीमध्ये दफनभूमीसाठी जर आरक्षण करू शकत असाल तर मग स्मशानभूमीसाठी आरक्षण का करू शकत नाही त्याचा विचार करणं गरजेचं आहे. मी खूप फॉलोअप केलाय. आज मी कोरटकर साहेब अतिरिक्त आयुक्त आहे, त्यांना मी आंदोलनाचा इशारा सहित आज माझा अर्ज दिलाय. त्यांनी मला 8 ते 10 दिवसानंतर थांबून परत यायला सांगितलंय. जर या 8-10 दिवसामध्ये या स्मशानभूमी संदर्भात जर महानगरपालिकेने ठोस भूमिका घेतली नाही तर मी खूप मोठं आंदोलन करून ही स्मशानभूमी का होत नाही त्याच्यासाठी मी मुख्यमंत्र्यापर्यंत जाईल. आणि मी ही स्मशानभूमी माझ्या वाल्हेकरवाडीयांसाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये घेऊनच येईल. तिची निर्मिती करण्याचा माझा उद्देश आहे, तो मी 100% सक्सेस करणार आहे. त्यामुळं मी या आयुक्तांना आज जो अर्ज दिलाय याच्या बाबतीत अजून मी माझ्या वाल्हेकरवाडी ग्रामस्थ किंवा नागरिकांनाही मी या तुमच्या प्रेस कॉन्फरन्सद्वारे किंवा तुमच्या ह्या प्रेस नोटद्वारे निवेदन करील की मी गेली 2.5 वर्ष या स्मशानभूमीसाठी या ज्या कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये येतोय, तर तुम्ही या कॉर्पोरेशन ऑफिसमध्ये या स्मशानभूमीसाठी यावं. मी एक मोठं जन आंदोलन करण्याचा ह्या अतिरिक्त आयुक्तांना आज मी एक पत्र दिले. जर 8-10 दिवसामध्ये यांनी ही स्मशानभूमी संदर्भात आपल्याला कुठली ठोस भूमिका मांडली नाही तर आपण सर्व एकत्र येऊन या महानगरपालिकेवरती एक मोठा मोर्चा आणू आणि एक जन आंदोलन करू. बस एवढंच मी या स्मशानभूमी संदर्भात सांगू इच्छितो.